इथून जोपर्यंत वनमंत्री यांच्या कार्यालयातून माणूस इथे येत नाही, समस्या सोडवत नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे व्यक्तिमत्व इथे येत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ आणि पालक खास करून उद्या दुसरा बळी जाण्याची वाट बघायची का? हा निर्णय सर्व ग्रामस्थांचा आहे. अजून किती बळी पाहिजे? त्या आईचं आक्रोश पहा, ती रडते. हा कोणाच्या विरोध नाही. आणि आमचं एक हात जोडून विनंती आहे, आम्ही पोलीस प्रशासनाचे आदर करणारी सर्व लोक आहोत. आमचा लढा त्यांच्या विरुद्ध नाही, आमचा लढा वन विभाग अधिकाऱ्यांनी आम्हाला सक्षम या ठिकाणी न्याय द्यावा. आमच्या या बाजू तिथपर्यंत माना ना. पोलीस प्रशासनाच्या 25-25 गाड्या पाठवण्यापेक्षा हाच आवाज वरिष्ठ लेवलवर पाठवा असं आमचं मत आहे. पाठवा ना, येऊ द्या ना, हलून द्या ना वातावरण. मंत्रालयातून लोक येऊ द्या, इथून त्या आईचा आक्रोश पाहू द्या जिने मुलगा गमावलाय. का आम्हाला घाबरवण्यासाठी, ग्रामस्थांना घाबरवण्यासाठी तुम्ही वन विभाग पोलीस प्रशासनाला आमंत्रित करताय? हे कुठले प्रकार आहे? आम्ही पोलीस प्रशासनाचा आदर करणारे आहेत, ते आमचेच मायबाप आहेत. परंतु वन विभागाने हे चालवलेलं आहे ना पूर्णपणे आपल्या या तालुक्यामध्ये वन विभागाचं कुठल्याच प्रकारे काम नाही. 2 आणि 2.5 तासाने तुम्ही येताय गावामध्ये, आई रडते, आक्रोश करते, पोलीस प्रशासनाची लोक अगोदर येतात, पण वन विभाग अधिकारी कर्मचारी एक येऊ शकत नाही. ही शोकांतिका आहे. किती बळी पाहिजे? किती आमच्या लेकरांचे बळी घ्यायचे? वन विभाग अधिकारी आणि प्रशासनाने, सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता बास झालं, जनतेने हातामध्ये घेतलंय, आम्ही थांबणार नाही. आमचा बळी जाऊन द्या, असा जाऊन द्या, उपास तापासाने. आमच्या लेकरांचे बळी आम्ही आमच्या डोळ्याने बघायचंय. वाणी साहेब, जाऊन द्या ना आमचा बळी. मग आमचा लढा हा आमच्या लेकरांचा जीव वाचवण्यासाठी आहे, कोणाच्या विरुद्ध नाहीये. आणि आम्ही ठाम आहोत आमच्या निर्णयावर. पवार साहेब, सरकारचे फेल्युअर आहे, अपयश आहे, वनमंत्री येऊन गेले, उपाययोजना होत नाही गांभीर्याने. माझं तर मत मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये मुख्य विषय जो आहे ना, पिंजरे ज्या वेळेला येतील, पिंजरे आल्यावर तिथे त्याला पकडलं जाईल. पिंजऱ्यांची कमतरता आहे. आता पारगावमध्ये एक 8 दिवसापूर्वी इथं गायरानामध्ये ऊस तोडीवाले लोक आले संपत, तर तिथं संभाजी शेट्टी आम्हाला फोन केला, म्हटले आम्हाला इथं पिंजरा पाहिजे. मी कांबळे साहेबांना फोन केला, चव्हाण साहेबांना फोन केला, खाडे साहेबांचा फोन लागला नाही. ते म्हणजे तुम्हाला उद्या पिंजरा पाठवतो. 10 दिवस झाले, अजून पिंजरा आला नाही. आमचं म्हणणं असेल, तुम्ही आम्हाला ग्रामपंचायतीला पैसे द्या, आम्ही आमच्या स्वतः पिंजरे तयार करतो आणि आम्ही आमच्या गावामध्ये आम्हाला पाहिजे तर आम्ही त्या ठिकाणी बसवतो. पिंजरा खरेदीसाठी जिल्हा नियोजन थेट पंचायतीनं निधी द्यावा. पंचायती सक्षम आहेत ना करायला. ते जिल्हा नियोजन मंडळ कुठेतरी ठेकेदार नेमणार, मग तो ठेकेदार कधी पिंजरे 200 तयार करणार? त्यापेक्षा 50 ग्रामपंचायत जर तुम्ही पैसे वाटून दिले तर प्रत्येक ग्रामपंचायत करून पवार साहेब पिंजरे उपलब्ध करून दिले, बिबटे पकडणार, ते माणिक डोला ठेवले असं म्हणणार, पुढे उपाययोजना होत नाही. कुठे ना कुठे घटना होतात ना. वाणे साहेब म्हणणं हेच आहे की राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, तिथं निर्णय झाला. अजितदादांनी पुण्यामध्ये बैठक घेतली, तर निर्णयाची अंमलबजावणी काय अधिकारी करत नाही. पिंजरे घेऊन करणार काय? का पिंजऱ्यातच बिबट्या पकडणार, हो, त्याला ठेवणार माणिक डोल. त्याचे अंमल सरकारने जे काय धोरण ठरवले वनताराला तिकडे बिबटे न्यायचे, मग ते न्यायला नको त्यांनी. ते काय ग्रामस्थांनी न्यायचे वनताराला बिबटे? अजितदादा पालकमंत्री आहे, दादांनी मिटिंग घेऊन ज्यावेळेला सांगितलं का नाही आदेश दिले, त्यांचे अधिकारी ऐकत नाहीत. आधी ऐकत नाही, पण अंमलबजावणी खालच्या लोकांनी करायला पाहिजे ना. वन विभागाचे जे लोक आहेत, पकड नाही पालकमंत्र्यांची. पालक असं नाही, पकड आहेच त्यांची प्रशासनावरती, पण खालच्या अधिकाऱ्यांनी वरल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे आणि ते रूट लेवलच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी येते. त्यांनी काम ते केलं पाहिजे. आता जनतेचा उद्रेक प्रचंड वाढत चाललेला आहे. आता हा जवळजवळ 56 बळी गेलेला आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर 4 तालुके मिळून. अजून किती बळी हवे तो? आता आपण सगळेजण त्याच्यामध्ये ह्या इतकी दुर्घटना ही वाईट झाली. अतिशय कष्टकरी असणारे कुटुंब आहे, त्यांचा मुलगा गेला, हे आपल्या मुलगा गेल्यासारखं ते दुःख साहेब. प्रत्येकाला तुम्ही इथं पहा, जेवढी लोक आली ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं त्यांचा भाव बघा तुम्ही. हे माझ्या कुटुंबातलं कोणतरी गेलं, इतकं दुःख या लोकांना आहे. याची संवेदना सरकारनं त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी संवेदना त्या ठिकाणी समजून घेऊन काम केलं पाहिजे. किंवा ही माणसं आपणही इथलेच आहोत, अधिकारी काही बाहेरून कुठून आलेले नाही, अधिकारी आपल्याच भागातले आपले ते कोणतरी असतील, पण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे ना. लोकांनी सरपंचाने एखाद्या फोन केला तर ताबडतोब त्याची कार्यवाही अधिकाऱ्यांमार्फत झाली पाहिजे. नाही तुमच्याकडे तुम्ही वरिष्ठांना कळवा, वरिष्ठांच्या मार्फत काहीतरी झालं पाहिजे, पण याचा बंदोबस्त हा लवकरात लवकर वाणी साहेब झाला पाहिजे. विषय साधा आहे. तो पिंजऱ्याचा जो विषय आहे का नाही, तर समजा आता जिल्हाधिकारी महोदयांनी 200 पिंजरे मंजूर केले. हे 200 पिंजरे जर समजा आता हा जो भाग आहे, सेन्सिटिव्ह भाग जो आहे, जुन्नरचा पूर्व भाग, आंबेगावचा काही भाग आणि शिरूरचा काही भाग, ह्या सेन्सिटिव्ह भागामध्ये जी काय समजा 25-30 गावं असतील,
ह्या गावामध्ये आता तुम्ही पिंजरे ऑर्डर दिली, तो कोण ठेकेदार नेमणार? ग्रामपंचायतीला पण अधिकार आहे ना कामं करण्याचा. हे थेट जर पैसे समजा पारगावच्या ग्रामपंचायतीच्या अकाउंटवर पैसे पाठवले असते 10 पिंजऱ्याचे, तर ग्रामपंचायत पारगाव टेंडर करीन आणि ती पिंजरे पारगावतच राहतील ना. तुम्ही इथे बिबट्या पकडला, पिंजरा गेला का तो परत आमच्याकडे येतच नाही. तुम्ही बिबट्या पकडल्यानंतर जो पिंजरा आमच्याकडून तुम्ही घेऊन जाल, आम्हाला रिप्लेसमेंट पिंजरा द्या. 10 पिंजरे आमच्या गावामध्ये राहिले पाहिजेत. ती घटना घडू शकत नाही. पिंजरे शासन मंजूर करते पण अंमलबजावणी काय होत नाही. प्रत्येक गावात पिंजरे ठेवले पाहिजे. प्रत्येक गावात किमान तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतीला पैसे द्या. शासनाने पैसे द्यायचे, शासनाने पंचायतीला पैसे द्यावे, जिल्हा नियोजन मंडळाने पंचायतीला पैसे द्यायचे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.